सांभाळून घेशील ना प्लीज. मी स्विच ऑफ करते फोन. ठेवते. बाय. तुम्ही बोला ना पटकन. 10 मिनिटात निघायचं आपल्याला. 10 मिनिटात नाही होणार. 10 मिनिटात नाही होणार म्हणजे मलाही नाही माहित नक्की किती वेळ लागेल. 1-1.5 तास, मे बी 2 तास. ओ 1-2 तास? अहो मी तिथे असं सांगणार आहे. एवढ्याशा वेळात नाही होणार आहे. हो काय फालतू केली आहे. तुम्हीच तुम्हाला कॉल करून बोललात ना की मला काहीतरी बोलायचं आहे, मला काहीतरी सांगायचं आहे. लॉज वर आलो ना मी. लॉजवर फॉरवर्ड. पण मी तसं काही करणार नाहीये. काय होणार नाहीये 10 मिनिटात. हो मला तुम्हाला जे सांगायचं आहे ना मुळात ते पचायलाच तुम्हाला वेळ लागणार. नाही हो. अरे हो. हॅलो झालं का? अरे कसलं काय आता कुठे विषय सुरू झाला. अरे तिथे काय सांगितलंय? मुतायला जातोय म्हणून ना. सांग ना माझ्यासोबत तुला पण लागली म्हणून. अरे पण इतका वेळ. त्यांना बोल तुला ना उंटाची पिशवी लावली म्हणून. खूप बोलतो. हो हे काय करताय तुम्ही. हे बघा मी ना खूप साधा माणूस आहे, खूप साधा माणूस. पण तुमच्याशी लग्न करायचं ना म्हणून मी हवं ते पचवेल. हवं मी तुम्हाला तेच पण आता नको. आता रात्र झाली की नाही. रात्र झाली ना की मला आपण ना उद्या लग्न झालं तर लग्न झाल्यावर नाही बोलता येणार. खरं तर लग्न व्हायच्या आधीच बोलावं लागेल. आधीच बोलावं लागेल. मामा उद्या सगळे उठल्यावर बोलू ना ब्रश करताना. उशीर झालेला असेल तो. बोला ना पटकन. काय ते तुम्हाला माहित आहे का तुम्हाला भेटण्यासाठी मी काय काय सेटिंग लावून आलोय. तो मंग्या तिथे खाली वाट बघतोय माझी. आणि तो नीला लग्न झाल्याच्या टॉयलेट मध्ये. हो नीला लग्न झाल्याच्या टॉयलेट मध्ये तुम्हाला माहित आहे का लग्न झाल्याच्या टॉयलेटचा वास कसा सुटते. ऐका ना. ऐका ना. बोला ना पटकन. अच्छा काही बोलता येत नाही का. मी मदत करू का. मी ना 4 औषध देतो त्यातला पटकन एक लॉक करणे पहिले आपण इथून येतो. असं काही आहे का की तुमचा पूर्वीचा बॉयफ्रेंड परत मला चालेल. परत आलाय का. ऑप्शन दुसरा असं काही आहे का की तुम्ही व्हर्जिन नाही ऑप्शन तिसरा असं काही आहे का की तुम्ही लग्नाच्या अगोदर अनेक पुरुषांची संबंध. काय बोलताय पटकन. काय ते लवकर बोलाव. बोला काय बोला. मला मुळात हे कळत नाही की आता का बोलायचंय. 1 मिनिट मला का बोलतोय. ते म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी मुलीशी लग्न
आत्ताच म्हणाले की मुलीला पर्सनली भेटायची इच्छा नाहीये म्हणून. आणि आपल्या ऑनलाईन मॅच नंतर आपल्या बघण्याचा कार्यक्रम, नातेवाईकांचा भेटणं, आपल्या कांदेपायचा कार्यक्रम सगळं झालं होतं की नाही? पर्सनली नाही भेटलो ना आपण. म्हणजे नव्हतोच भेटू शकत. कारण आई बाबांनी तसं खोटं सांगितलेलं तुम्हाला की मला नाही भेटायचं. अहो पण हे सगळं कॉलवर सांगायचं पण किती प्रयत्न केला. सगळे लोक ना सारखे लक्ष ठेवून असायचे माझ्या. कुणाशी बोलते, काय बोलते. ब्लॅकमेल पण केलं होतं. पण मग मी ठरवलं आज काही करून ना सगळं सांगायचं. आणि म्हणून इथे होतो. मला नाही कळत आहे का? तुम्ही शांतपणे बसून सगळं ऐकाल का? मी ना तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगते. हे बघा, आय एम नॉट अ वुमन. आय मीन आय एम नॉट अ कम्प्लीट वुमन. म्हणजे एमनोरिया नावाचा डिसऑर्डर आहे. मला पाळी नाही आली आहे कधी. कळतंय का? प्रेग्नंट नाही राहू शकत आहो. आई नाही होऊ शकत. बाळच नाही होऊ शकत मला. आणि म्हणून सांगते नको करूच माझ्याशी लग्न, पस्तावशील. हे बघा, उद्या चुकून जरी आपलं लग्न झालं ना तरी आपलं स्वतःचं असं बाळ नाही देऊ शकणार आहे. आणि म्हणून सांगते हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. नकार देऊ शकतो. अहो पण मला नाही द्यायचं आहे तुम्हाला नकार. का जबरदस्ती करताय? करायचं मला लग्न. एवढी जीवन एवढे करून सांगताय तुम्ही. त्यापेक्षा सांगायचं ना की मला नाही एवढं, तुझ्यात मला एक गुढी पाडवायची काठी दिसते म्हणून. मला नकार देता. मला सांगा, या संपूर्ण जगात मूल होऊ शकत नाही असे तुम्ही एकटाच आहात का? नाही ना. अहो बघा, ते दिवसाला 4-4 हार्टच्या सर्जऱ्या होतात आणि तुम्ही काय सांगताय? ठरलं नाही ठरलं. उद्याच्या उद्या पण लग्न झाल्या चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे जातो. ठरलं. अरे कोण आहे हा उतावळा नवरा गुडघ्याला बाशी? अरे तुला कळत कसं नाहीये? उद्या जर का आपलं लग्न झालं तर म्हणजे होणारच. मग काय काम या? अरे झालं तर तुझं स्वतःच असं मूल नाही देऊ शकणार मी. तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये का? ठीक आहे ना. म्हणजे एवढं पण ठीक नाहीये. पण तुम्ही जेवढं टेन्शन घेता ना तेवढं घ्यायची काही गरज नाही. का? म्हणजे आधीच ठरवलेलं का मुली नको? आणि आता आईचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. हो, ठरलं तर माझं लग्नाचं सुद्धा नव्हतं. पण तुमचा फोटो पाहिला आणि मग प्रेमात पडले. आता ते लग्न होण्याचीच बोंबा आहे. पण मला वाच वाटतं कुठे येऊन म्हणणार आहे. नाही. तुमच्यासारख्या पुरुषांना ना मी बरोबर ओळखते. म्हणजे लग्नाआधी कसं सगळं छान आहे, चांगलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही म्हणायचं आणि लग्नानंतर मात्र तुम्ही एक्सप्रेस काय सुटल्या की सुट्टा का तुम्ही? तुम्ही एका साध्या सभ्य चारित्र्यशील माणसा कसले बेछूट आरोप करता? सो मी म्हणजे लग्न झाल्यावर पण तू असं काहीच नाही म्हणताय? हो नाही हो, तुमची शपथ. आता देताय तुम्ही अशी बावटासारखी उत्तरं? लग्न झाल्यावर कोणी काय विचारलं तर? विचारलं तर सांगायचं की नाही होऊ शकत आहे तू. आता आपल्याला मूल होऊ शकत नाही म्हणून कुणाच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? 5वीतल्या मुलाला पण विचार, तो पण म्हणजे मी 5वीत आहे. बाकी त्यांचं जाऊ दे. पण आई वडिलांना उत्तर द्यावीच लागणार ना. देऊया ना त्यांना उत्तर. आता माझे वडील काय बोर्डाचा पेपर घेऊन बसणार आहे उत्तर दे म्हणून? सांगायचं नाही होऊ शकत आहे मूल. नाही होऊ शकत आहे. खरंच इतकं सगळं सोपं आहे त्यांच्यासाठी. सोपं की कठीण ते माहिती नाही, पण सांगायचं जे आहे ते. आता माझी आहे काय उषा नाडकर्णी थोडी आहे तुम्हाला विहीर डबण्याला. आणि माझ्या घराच्या आसपास ना कुठे विहीर सुद्धा नाही. आणि माझी आई तुम्हाला विहिरीत टाकल्याला विहीर शोधायची तसदी सुद्धा घेणार नाही. ज्या भाषेमध्ये तुम्ही काय सांगताय, ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, हो कुणाला काय वाटणार? मला सांगा, या संपूर्ण जगात मूल होऊ शकत नाही अशा तुम्ही एकट्याच आहात का? नाही ना. हो अशा कितीतरी असतील कशाला आहेत. आणि आजकाल ऑप्शन पण आहेत ना. म्हणजे बघा, सर्वेट मध्ये टेस्टिंग बेबी. आणि वाटलंच ना तर आपण याचा जसा मूल लढवतो. तुम्हाला पाहिजे तेवढं म्हणजे एवढं जास्तच होईल. पण हे सगळं करायचं तर आपल्याला पहिले लग्न करायला लागेल. आणि लग्न करायचं तर आपल्याला हळद करायला लागेल. आता हळद ओके तिथे, पण हळद तिथे आपण येते हळद तिथे. का नाही इतक्या सहज ऍक्सेप्ट केलं म्हणून?
त्याच्यावर तर प्रेम केलं होतं ना. तर म्हणजे त्याने अच्छा, म्हणजे पाणी इथे मुरतंय. पण मी केवळ आई होऊ शकत नाही. या एका गोष्टीमुळे त्याने नाही मान्य आहे. थोडा उशीर झाला मला सगळं कळतच आहे. तर थोड्या उशिराची तेवढी मोठी शिक्षा. आपण किती शंड आहोत. ही गोष्ट जेव्हा पहिल्यांदा कळली ना मला तेव्हा खूप लहान होते. म्हणजे आपल्या इतर मैत्रिणींना नक्की काय होतं, त्या अशा का कळतात, का कळवळतात, कुठून कसं आणि मुळात का रक्त येतं, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जेव्हा मी पहिल्यांदा विचारली ना तेव्हा उत्तरं दाखवली हो तसं आहे थोडंच म्हणायचं. नाही कळलं होतं तेव्हा त्याचा फक्त आपल्यात काहीतरी कमी आहे एवढंच कळायचं. जसं मोठी होत गेले ना तसं कळत गेलं की आपण फक्त नावाला बाई म्हणून जन्माला आलो. त्यासाठी नावाला बाई पण आपल्यात नाहीच आहे. वरवर शरीराने दिसायला केवळ आपण बाई आहोत पण बसायला कोणीच नाही. मला आजही आठवतं माझ्या 16व्या बर्थडेला माझ्या मैत्रिणी मला एकदम ताड गिफ्ट केली. फक्त बोल. मैत्रिणीच्या अशा गोष्टींमध्ये मी कधीच नसायचं. म्हणजे मला ना कधी एक्स्ट्रा पॅड नाही मागितली किंवा ते उगाच महिन्याला असं चिडवतात ना हॅपी बर्थडे मला नाही चिडवलं. कुणाशी बोलायचं, काय बोलायचं, असं बोलायचं काहीच कळायचं. वाटायचं आपली आत्ताच ही परिस्थिती आहे पुढे काय होईल. पण ज्याला एक गोष्ट चुकली असली ना बाकी तेच सगळं तेच. टिवायला असताना भेटलेलं तेच खूप बोलले, खूप वाढले, खूप प्रेम केलं त्याच्यावर. वाटायचं तोही करतो म्हणजे करायचं तोही करायचं. आम्ही पहिल्यांदा फिजिकल झालो ना मी तेव्हाच ठरवलं होतं आता सांगेल मग सांगेल. फार उशीर नाही केला आम्ही. तिसऱ्या वेळेस ना खूप विश्वासाने सांगितली ही गोष्ट. काय म्हणाला भाऊ? म्हणाला म्हणजे बरं आहे आतापासून कॉन्डम वापरायची गरज नाही. नाही कळलं ना आपण त्याचा एवढं जवळ येऊच नसतं दिलं मी त्याला. वाहत गेलो मी खूप वाहत गेलो. जेव्हा मी लग्नाचा विषय काढला ना तेव्हा त्याने तो उडवलं. शेवटी एकदा व्हायला हवे सेक्स त्याला करकचून मारलेल्या मिठीत त्याचं दुखणं झेलत कळत मी त्याला विचारलं की सांगणार आहे कधी करायचं आपलं. जोर लावत म्हणाला तू ऑस्ट्रियन आहे कुणीतरी करेल का तू तशी नाही वडिलांना कोण समजवणार. मलाही बाप व्हायचंय मलाही मुलं. तुझ्या आई नव्हतं पण माझा बाप चालणार आहे का तू नव्हतं यायचं ना एवढं खरंच सांगतो माझं शरीर मला खत्म होने के बाद मैं निकल साहब ने विचारा था पहले भावनगर वाली टीम का पहला परफॉर्मेंस. शिवा गचना म्हणला बडा ऑर्केस्ट्रा चालू ऑर्केस्ट्रा चालू माझ्या आईनं होण्यामुळे त्यांचं बाप न होणं 2-4 गाना तरी द्यायचं ना. अजी तो हमारा फोक ऑर्केस्ट्रा सगळे 10 मिनिट तक आवश्यक त्याच प्रेमापोटी एक कान केवं चालायचं नाही फोक ऑर्केस्ट्रा चालू છે અત્યારે કેવું ચાલે છે? 15 नंबर असेल, no આવશે. doubt. पण तुम्ही मुली नाही असं करत. आणि मग म्हणतात सगळे पुरुष सारखे
का नाही म्हणणार मी असं? सगळे पुरुष सारखे थोडी असतात. त्याच्यानंतर 9 जणांनी नकार दिलाय मला. बरोबर आहे. मी तर नावाचं नाही ना. मी 10वा आहे. मी 10वा काय, मी 11वा आहे. 11वा काय, माझी आहे म्हणजे मी लाखात एक आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं पाहिजे. हा. 3 या 4 बाकी है मला हे वाटत असेल असा उगाचच कितने बाकी popcorn फोटो? वगैरे टाकून तीन. माझा निर्णय बदलेल. नाही, नाही, नाही. कहाँ? किसने पहुंचे तो पता था? काहीही होणार नाही. अहो, मला तुमच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर वाटतच नाही. मला ना माझ्याविषयी सॉफ्ट कॉर्नर वाटतं. म्हणजे तुम्ही जी काही कारण दिलीत ना, मी तुमच्याशी लग्नच म्हणेन. त्यापैकी माझ्यासाठी एकही व्हॅलिड नाहीये. आता मी माझा विचार बदलण्याऐवजी तुम्हीच बदला ना तुमचा विचार. नाही बदलणार. प्रयत्न तर करा. नाही. हो सकता है आसमान में सुराग तुम पत्थर अरे उछाल. नाही बदलणार. मतलब अभी 4 ही है. खूप साधे आहात. मी समजूतदार आहे. शांतपणे सगळं जमेल. Such a humble and genuine man. तिथे अगदी मला पण मी नाही करू शकत त्याला. एका वाक्यात फ्रेंडझोन करून टाकलं तुम्ही. मी जर एवढा चांगला साधा सरळ आहे तर मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की मला माझ्यामुळे कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त झालेलं नाही चालणार. हो, काय बोलताय? उद्ध्वस्त वगैरे. हे बघा, आपण ना लग्न करताय. एक उद्ध्वस्त वाटोळं काय वाजता वाजली तुम्ही? मला कळतच नाही. ऐका ना, हे बघा, कधीची सांगायला सगळं बसले. समजून झालंय. माझं सगळं ऐकून झालंय. किती वाटलं हे तरी बघा, नाही मी करू म्हणत होते शकत, तुला नाही मी करू करतो. मग मी वाट बघतोय माझी. तेच- मला काय काम तेच- इथं? तेच- अरे, कळत नाहीये का तुला? अहो, ऐका ना. I'm sorry. नाही करायचंय ना लग्न. मग कशाला विषय टाकताय? Thank God. म्हणजे माझा प्रॉब्लेम लक्षात आलाय तुमच्या. हो, लक्षात आलं काय? लक्षात आलं. तुम्ही असं पटकन कशा कन्व्हिन्स होता? त्या पण चुकीच्या मुद्द्यावर. नाही, मला ना आता सांगा, तुमचा नक्की प्रॉब्लेम म्हणजे ना तुम्हाला पाळी येत नाही हा तुमचा प्रॉब्लेम. की तुमची आई तुम्हाला अवदसा म्हणाली हा तुमचा प्रॉब्लेम. की तुमचा तो सो कॉल्ड बॉयफ्रेंड तुम्हाला अशा अवस्थेत सोडून गेला हा तुमचा प्रॉब्लेम. नाही, हे सगळे असतील तुमचे प्रॉब्लेम. पण तुम्हाला माहिती आहे तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः. मला सांगा, तुमच्या ब्रेकअपला 4-5 वर्ष झाली असेल. मग ह्या 4-5 वर्षात तुम्ही जगणं तर नाही ना सोडून दिलं. श्वास घेतच आहात, जगताच आहात ना. हो, मग पडा ना यातून बाहेर. नाही, या सगळ्यातून बाहेर पडण्याचं नाहीच आहे हो. बाहेर पडलेच आहे मी. पण जे सगळं करताना तो हे बोललाय ना, त्याच्यामुळे आलेलं गिल्ट नाही कळणार तुम्हाला. जेव्हा आपलीच व्यक्ती आपल्याला अशी अर्ध्यातून सोडून जाते ना, त्याचा होणारा त्रास नाही कळणार तुम्हाला. नाही, करेक्ट आहे. मला नाही कळणार. मी तुम्हाला माझा डिवोर्स झाला हे सांगितलं, पण तो का आणि किती दिवसात झाला हे नाही सांगितलं. दिवसात म्हणजे 5 दिवसात डिवोर्स झालाय. माझी बायको ना दिसायला खूप सुंदर होती हो, खूप सुंदर होती. माफ करा पण तुमच्यापेक्षा थोडी जास्त. मला सगळ्यात जास्त काय आवडायचं माहिती आहे? तिच्या गालावर पडणारी सुंदर नजर. प्रेम म्हणजे हेच असतं ना, असं आपण कुठल्या तरी गोष्टीत असं अडकणं. मी अडकलो तिच्या. खरं तर तुझा फोटो पाहून असं झालं की बापरे, मला आवडलंच आहे का? काय विचार करत असेल माझ्याबद्दल? साला सगळं लग्न सुद्धा आई बाबांनीच ठरवलं. आणि माझ्या भेटीचा योग आला ना, तो लग्नाच्या रात्रीच ती समोर बसली होती. लग्नातला मोरपंखी शालू, हातावर मेहंदी आणि मंद प्रकाशात तिच्या गालावर पडणारी सुंदर. मी स्वप्नात सुद्धा इमॅजिन नव्हता केला तो क्षण माझ्या समोर होता. तिच्या जवळ आणि मी तिला हात लावणार तेवढ्यात तिने माझा हात झटकला. मला नाही कळलं तेव्हा तिच्या या रिॲक्शनचा
जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ती सारखी लांब जात होती. न राहून तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला तर सुटत तिने माझी मिठी. आणि म्हणाली नाही करायचंय मला असं, नाही आवडत तुम्हाला. अरे मलाच काय, कुणाला तरी आवडण्यासारखं आहेस का तू? लग्नातल्या पत्राचं जेवढं वजन नसेल ना तेवढं तरी आहे का तुझं? नाही घालू शकत मी तुझ्यासोबत आयुष्य. आणि मला त्या दिवशी मी कुरूप असल्याची जाणीव. राग नाही आला तुझ्या तुझा? उलट हसू आलं. एवढ्या खरेपणाने करून कसं सांगू शकतो? सोडून आलो तिला विचारले दुसऱ्या दिवशी. हा रे दिवस दिला मी तिला, तिने मला. पण त्यानंतर ना मित्र बोलायला लागले की काय रे लग्नाच्या रात्री काही करता आलं नाही की काय? मला माझ्या स्वतःच्या पुरुष असल्याची सुद्धा लाज होती. पण खरा पुरुषार्थ तर हा होता ना की ती माझी लग्नाची बायको असूनही मी तिला स्पर्श सुद्धा केला. तिला खूप सुंदर होती, माझ्या सोबतच नात्यात सुंदर असण्यापेक्षा सोबत असणं फार गरजेचं असतं. सॉरी. मी कशाला सॉरी म्हणताय? ती गेली तर तुमचा काय झालं? पण ती गेल्यानंतर मग लावल्या मी म्हणजे आता वाटत नसेल तेवढं. आता 2.5 किलो सुद्धा करा बस. आता 20, 30, 40 बॉडी बिल्डर होतो की नाही तो बघा. मला आवडता तुम्ही. नाही करू शकत, खरंच नाही करू शकत. आणि चूक तुमची नाहीये, चूक मैत्रिणींची पण ना. तो बरोबर बोल. असं काही मी आई होऊ शकत. पण त्यात तुमचा काय दोष आहे? हा अवदस आहे, मी अवदस आहे. असं काही नाही. मला जमलं नाही, मीच मूर्ख आहे. माझ्यामुळे काय करताय? मीच वाईट आहे. कुणाचं वाईट वाटून घेताय? कुणाचं? ज्याला बाप होणं म्हणजे काय असतं हे कळलं नाही त्याचं. मला सांगा, मुलाला जन्म कोण देत? सांगा ना, मुलाला जन्म कोण देत? स्त्री. आणि पुरुष म्हणजे स्त्री हे माध्यम असतं ना मूल जन्माला घालण्यासाठी. पण मुलाला जन्म तर दोघे मिळून देतात. म्हणजे प्रॅक्टिकली ते सगळं त्या बाईच्या पोटात जरी घडत असतं तरी ती एकटी गरोदर नाही ना राहू शकत. तिच्यासोबत तिचा तो नवरा, तो पुरुष तर गरोदर असतो. आपली बायको गरोदर राहायची ती पहिली चाहूल त्याच्यासाठी सुद्धा तितकीच स्पेशल असते. म्हणजे तुम्हाला मळमळत असतो, ओरडे उलट्यात तुम्हाला होत असतो, तरी जीव वर खाली आमचा होत असतो. त्याच्या अंगात तुमचा बदलत असला ना तरी आमच्या तिथे एक नवीन पुरुष आकार घेत असतो. वजन तुमचं वाढत असलं ना तरी ते कसल्या तरी जबाबदारीने म्हणजे बघा ना, ते मूल जन्माला येताना त्या कळा जरी तुम्हाला सोसाव्या लागतात तरी प्राण आमचा चाललेला असतो. म्हणजे जितका त्रास तुम्हाला होतो तितकाच त्रास तुम्हालाही होतो. जसं ते मूल जन्माला येण्याच्या 9 महिन्यावर ती स्त्री आई झालेली असते तसाच तो पुरुष सुद्धा भाग झालेला असतो की. एक्झॅक्टली. हे काहीच नाही देऊ शकणार हो मी तुम्हाला. हो, पण हे सगळं अनुभवायला बाप पहिला. पुरुषाला गरोदर राहायची गरज नसते ना. पण बाईला तर असते ना. तेच म्हणतोय मी, गरज असतेच असं नाही ना. असं काय करताय? म्हणजे जर पुरुष स्वतःच्या पोटात बाळ न वाढवता बाप होऊ शकतो तर एक स्त्री आई का नाही होऊ शकतो? मला सांगा, तुमच्या लहानपणी तुमच्या मामा मामी काका यांनी तुम्हाला असं कधी सांगितलंय की आम्ही त्याला उचलून आणलंय? ते म्हणतात नाही. पण ते म्हणतात ना की तुला सोडून आणलंय, तुला उचलून आणलंय, विकत आणलंय. असं नसतं काही. असं नसतं, पण असं समजा तरी. का समजू नाही असं काही? समजा ना, असं सुचलंय काहीतरी मला. म्हणजे असं काहीतरी तुमच्या बाबतीत घडलं असेल आणि ती गोष्ट तुम्हाला सांगितली गेली आणि नंतर येऊन तुम्हाला ती कळाली तर
दुसऱ्या जन्मदात्या आई बाबांना तुझ्या समोर आणून उभं करत सहजासहजी आणि ना मला सांगा तुम्हाला तुमची कोणती आई आहे खूप वेदना तुम्हाला जन्म दिला तुम्हाला अंजार नाही तुम्हाला गोंजार नाही तुम्हाला डबा करून दिला कोणती आई आहे मला ती आई आठवत नाही ना प्रत्येकाला हीच आई आठवते मग जन्म देणारी आई होण्यापेक्षा जन्मभर पुरणारी आई व्हा ना ती आई आई बाबा आई बाबा बाबा आई नाही दिला अरे बाबा आधी का नाही भेटलं आधी का नाही भेटलो तुमच्या बाबतीत सगळ्या गोष्टी उशिराने होतात ना म्हणून मी पण उशिराच भेटलो अरे लागले तुझ्या बाबांना कळालं की नवरी पळाली